पण गेल्या 20-25 वर्षांमध्ये या तालुक्यातील शिक्षणाची प्रगती पाहता नक्कीच या तालुक्यामध्ये शिक्षणाची चांगल्या पद्धतीनं उंच शिखरे गाठलेली आहेत. सन्माननीय सहकार मंत्री यांच्यावर उच्च तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी त्या विभागामध्ये त्या खात्याची ओळख महाराष्ट्राला करून दिली. पूर्वी उच्च तंत्र शिक्षण विभाग हा हे खातं फारसं कुणाच्या परिचयाचं नव्हतं, परंतु जबाबदारी आली ती कशी समर्थपणे पेलायची आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या तालुक्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकची उभारणी केली. त्याचप्रमाणे मी सुद्धा खारीचा वाटा उचलला. मला सुद्धा जाणवलं की माझ्या ग्रामीण भागामध्ये काहीतरी शिक्षणाची कमी आहे, चांगल्या प्रतीचं शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून मी जेव्हा जेव्हा परदेशात जायचो, जेव्हा जेव्हा शहरात जायचो आणि मला वाटायचं आमची सुद्धा मुलं, माझ्या ग्रामीण भागातली, माझ्या मातीतली मुलं सुद्धा अशी चांगलं शिक्षण घेणारे असतात. म्हणून मी माझं सर्वच लुटलं. मला जेवढं काही शक्य होईल तेवढं सगळं केलं. अक्षरशः माझी स्वतःची जमीन सगळी काही शाळेला बहाल केली. आज 28 एकरच्या कॉम्प्लेक्समध्ये शिक्षणाचं काम करतोय. प्रत्येक वर्षी एवढं सगळं होऊन सुद्धा 40-50 लाख रुपये खिशातले घालून नवीन नवीन सुविधा देण्याचं काम करतो. कारण आपल्या तालुक्यामधले बरेचशी मुलं चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावर गेलेली आहेत आणि याचं एकमेव कारण चांगलं शिक्षण. शिक्षकांनी जर मनावर घेतलं आपण चांगली पिढी घडवू शकतो, आपण चांगली शाळा नावारूपास आणू शकतो. पण कधी कधी मला वाटतं फरक खूप जाणवतो. एका बाजूला मी वावळेवाडी सारखी शाळा पाहतो, दुसऱ्या बाजूला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये किंवा चांगल्या पद्धतीचं काम न करणाऱ्या शाळा सुद्धा पाहतो. हे कुठंतरी अंतर आपण भरून काढलं पाहिजे. आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा शाळा आहेत की शिक्षकांना मनावर घेतलं की नाही हो, आम्हाला काहीतरी करून चांगलं काम घडवून दाखवायचं आहे, आमची मुलं घडवून दाखवायची, शाळेला नाव रूपाचं आणायचं, गावाला नाव रूपाला आणायचं. अशा पद्धतीचं काम शिक्षकाच्या माध्यमातून बऱ्याचशा सुधारणा होत आहेत. आता सगळे शिक्षक मी जेव्हा जेव्हा शाळा पाहतो, प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळा, तुम्हाला कॉम्पिटिशन खूप मोठं आहे. खाजगी शाळा, खाजगी संस्था यांचं एका बाजूला आव्हान, दुसऱ्या बाजूला तुम्हाला येणारी बंधन हे सुद्धा आव्हानच आहे. पण अशा परिस्थितीमधून हल्ली जो फरक मी पाहतोय की जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रगती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला आहे. पण हे अजून काम, खूप मोठं काम बाकी आहे. आपण करताय, अजून करण्याचा मोठा स्कोप आहे. फक्त आपण मनावर घेतलं पाहिजे. प्रत्येक शिक्षकांना ठरवलं की नाही, मला चांगलं काम करायचं आहे, प्रामाणिकपणे माझी मुलं पुढं आणायची, माझी मुलं मोठी करायची, तर त्यामध्ये काही अशक्य नाही. हे तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवानुसार. शिक्षण क्षेत्राशी माझा तसं नाही, मी उद्योग क्षेत्रात असलो, राजकारणात असलो, तर माझं आवडतं क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जे काय मनात आणाल तसं करू शकतो. नवीन नवीन पद्धती, ठीक आहे, अभ्यासक्रम आहे, तुमचे सिलेबस आहे, त्याच्याप्रमाणे शिकवा. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला माणूस घडवायचा आहे, नागरिक घडवायचा आहे. त्यासाठी वाटेल ते आपल्या मुलाला कसं आपण घडवतो तसं माझ्या शाळेतल्या मुलांना आपण कसं घडवू. नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन गोष्टी जर कशाला आपल्याला त्या अंमलात आणता येतील, हे आपल्याकडे जरी नसेल तरी बाहेरून त्यातून काही नवीन घेता आलं. मी जेव्हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा तेव्हा पाहतो की तिथं तिथल्या शाळेत मी अवश्य भेट देतो. म्हणजे अमेरिकेला गेलो किंवा युरोपला गेलो, माझी आवड आहे बाबा, ठीक आहे, व्यवसायाचं काम केलं, फिरायचं काम केलं, एक दिवस शाळेत जायचं. मग त्या शाळेत काय शिकवतात, कशा पद्धतीची शिक्षण पद्धती आहे, कसं काय करता येतील, हे नवीन नवीन प्रयोग मी माझ्या इथे सुद्धा आमच्या मातृभूमीमध्ये राबवता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करतो आणि त्याचं मला नक्कीच यश मिळतं. मी आवर्जून आज ज्या बी डी ओ मॅडम आणि गट शिक्षण अधिकारी यांचं मी अभिनंदन करेल की ह्या
दोघींच्या नेतृत्वाखाली या शाळेची, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रगती चांगली आहे आणि असंच या भविष्य काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळावी. आज आवर्जून संजयजी नायकडे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी ह्या परिसरामध्ये काम केलं आणि आता जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. त्यांच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे की ग्रामीण भागामध्ये जास्तीचं लक्ष देऊन, विशेष करून अवघड जागेचे जो गुण आहे ते मात्र आपण त्याच्यावर कुठेतरी इलाज काढावा. बऱ्याचशा शिक्षकाच्या नेमणूक अवघड ठिकाणी आहेत, त्याचा सुद्धा भविष्यामध्ये निर्णय घ्या. सगळे शिक्षक टेन्शन फ्री राहिले म्हणजे शिक्षण चांगलं मिळतं. नाहीतर काय ना 20-20 मैल 40-40 मैल जायचं आणि कायमच तिथं राहायचं. त्यापेक्षा जर त्याच्यामध्ये जर कुठं सुसूत्रता आणता आली तर शिक्षक हा टेन्शन फ्री राहील आणि त्याचं लक्ष जास्त करून विद्यार्थ्यावर राहील, शिक्षणावर राहील. अशाच प्रकारचा प्रयत्न करा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो.